हाय, हॅलो, नमस्कार. आपण पारू मालिका 17 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. आदित्य मावशींना आणि त्यांना सांगत असतो सर्वंट लोकांना की तुमचंही मत माझ्या आईवडिलांना एवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही भरभरून चांगलं मत करा आणि तुमच्याही मताचा आम्ही विचार करणार आहोत. इथे कोणीच मालक चाकर असं कोणीही नाही आहे. त्यामुळे तुम्ही वोट करा. मी तुम्हाला एक डायरी देतो, त्याच्यामध्ये दिशा आणि पारूबद्दलचं तुमचं मत आणि वोट करून द्यायचं. मग ते मावशी विचार करत असतात की पारू आपल्यामधली आहे ना, तर आपण पारूला जिंकवण्यासाठी आपण चांगले मत करायचे. ते वरतून दामिनी ऐकते आणि दामिनी बोलते की काय काय चालू आहे तुम्हाला. तिला जर कळलं ना तुम्ही तिच्याबद्दल असं बोलताय दिशाला, ती होणारी या घरची सून आहे, तर लक्षात ठेवा तुम्हाला अशी अशी बाहेर काढेल असं बोलत असते. आणि पारू एक बेसिक मेड आहे, तिला काहीच कळत नाही असं वगैरे बोलत असते. आणि मग कॉम्पिटिशनला स्टार्ट होते. दिशा एकदम मस्त तयार होऊन आलेले असते आणि मग इंट्रोड्यूस करून देते की मी दिशा, मी होणारी सून आहे किर्लोस्करांची. आणि हे भरजरी हे मौल्यवान दागिने घालून मीही सासूमामसारखी दिसतीये. ती बेसिक मेड तर दिसणारच ना, कारण हे जे दागिने आणि जी साडी आहे ती एकदम भारदस्त आहे. ही दिसेल हे मौल्यवान दागिने आणि साडी घातल्यानंतर, त्यात काहीच वावगं नाही आहे असं बोलत असते. आणि मीही आज सासूमामची कॉपी केली आहे, कारण मला आवडतं सासूमामसारखं राहायला आणि एक माझं स्वतःचं एक विश्व तयार करायचं आहे. मला चांगली बिझनेस वुमन म्हणून मला माझं इंट्रोडक्शन सगळ्यांना करून द्यायचं आहे. आणि ही कॉम्पिटिशन मीच जिंकणार असं ती बोलत असते. आणि मग आदित्य बोलतं की दिशा तू खूप छान दिसतीये, त्याच्याबद्दल काहीच हे नाही आहे, तू खूप छान दिसतीयेस. पण आम्ही ठरवूयात, आमचं मत महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी आपापले मत द्या दिशाला. आणि मग वरती पारूकडे जाते प्रिया आणि प्रिया म्हणते तू अजून तयार नाही झाली आहे. दिशा मॅडमने खूप छान परफॉर्मन्स दिलेला आहे, आता तुझी बारी आहे. ती बोलते दिशा मॅडम दिसायलाही छान आहेत ना, मग त्या देणारच असं बोलत असते. आणि त्या जिंकल्यानंतर सासूमामलाही आनंद होईल, ही उतरायचं या स्पर्धेमध्ये असं तसं बोलत असते. पण प्रिया तिला तयार करते. पारू येते. पारू तयार न होता परकर आणि पोलक्यामध्येच येते आणि बोलते की मी पारू आहे. मी एक गावाकडून एक मोठं स्वप्न घेऊन आले होते, देवी आईची सेवा आणि माझ्या गणितचं शिक्षण. आणि ती जी माझी इच्छा होती ती माझी पूर्ण झालेली आहे. मला खूप जास्त प्रमाणात देवी आईची सेवा करायला मिळाली, त्याच्यातच मला खूप मोठं समाधान आहे. आणि हे कॉम्बिनेशन जिंकणं नाही जिंकणं मला काही एवढं महत्त्वाचं नाही वाटत. मला देवी आईने सांगितल्याप्रमाणे माणसाचे मन जपायला खूप जास्त आवडतं. आणि त्याच्यासाठी हे कॉम्पिटिशन मी करणार नाही आहे की मी त्याच्यातला भाग जे आहे ते मी काढून घेते. मला नको आहे हे ब्रँड ॲम्बॅसेडर वगैरे, कारण मला ते मिळालेलं आहे आणि ते लकीली मिळालेलं आहे. त्यामुळे मला हे कॉम्पिटिशन नको आहे. आपण जिंकूनही आपल्या माणसाचं मन जर दुखावलं असेल तर त्याला काही उपयोग नसतो. मग इकडून दिशा बोलते मला माझ्या हिमतीवर ब्रँड ॲम्बॅसेडर बनायचं आहे, तुझ्या याच्यावर नाही आहे. त्याच्यासाठी तू सासूआईचं शिक्षण बोलते आहे आणि जर सासूमामाने तुला शिकवलेलं आहे की माघार घ्यायचं म्हणून, तर मग इकडून लगेचच अहिल्यादेवी बोलते की माझं शिक्षण आहे, कधीही कुठल्याही स्पर्धेमध्ये जिंकणं न जिंकणं ते पुढचा भाग राहिला, पण आपण पार्टिसिपेट करून आपल्याला चांगल्या गोष्टी लोकांना सांगणं किंवा आपलं चांगलं दाखवणं हे खरं कॉम्पिटिशन असतं. आणि त्याच्यासाठी तुला भाग घ्यावा लागेल आणि तू उतरशील हे मला माहिती आहे. आणि मग पारू बोलते की हो ठीक आहे देवी, मी तुमच्यासाठी या स्पर्धेमध्ये भाग घेईल आणि मी तयार व्हायला जाते असं बोलून निघून जाते. खूप छान प्रकारे तयार होऊन आलेले असते, मस्त वेस्टर्न ड्रेस घातलेला असतो आणि खूप छान दिसत असते. मग ती एक छानसा रॅम्प वॉक देते आणि सगळेच तिला म्हणत असतात की पारू खूप छान दिसते, खूप छान दिसते. मग दिशा इकडून दामिनीला खुणवते की तिच्या पायात चप्पल नाही आहे किंवा हिल्स नाही आहेत. मग दामिनी बोलते की 1 मिनिट, तिने वेस्टर्न वेअर केलं आहे आणि हिल्स नाही आहे, तर तिला हिल्स घालाव्या लागतील. मग ती स्वतःच्या पायातली चप्पल काढून तिच्यासमोर ठेवते. एखाद्या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर सर्व तयारीनिशीच उतरावं लागतं. हे हिल्स घाल आणि इथे चाल. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब